नमस्कार, मी कांचन कडाक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज आपण घेणार आहोत। विद्यमान आमदारांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, इतर इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांना काय वाटते, गेल्या 10 ते 15 वर्षात मतदारसंघात काय झालं, येणाऱ्या निवडणुकीचे चित्र काय असेल, मतदारांच्या जे मनात आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन आलो आहोत महा ई न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट। चला तर मग आज आपण बघणार आहोत भारत माता नगर मोशी येथे तेथील सर्वसामान्य नागरिकांचे काय म्हणणे आहे, त्यांना काय वाटते आहे ते थेट जाणून घेण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत भारत माता नगर मोशी येथे। कोण आहेत आमदार माहिती आहे? हो, महेश आमदारांना पाहिलंय? हो पाहिलं। ते जनसामान्यामध्ये जातात का, महिलांच्या समस्या सोडवतात? हो हो सोडवतात। काय काय योजना राबवल्यात ते सांगता येते? योजना त्यांनी म्हणजे असं प्रत्येक इव्हेंटला येतात, इथे नवरात्रीत इव्हेंट असतो, गणपतीत इव्हेंट असतो, भेट देतात आणि सिनियर जे आहेत तिथे सिटीजन त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते। कामं पूर्ण केलीत त्यांनी, लाईटचा काही प्रॉब्लेम नाहीये, पाण्याचा पण काही प्रॉब्लेम नाही। एकंदरीत महिलांच्या सर्व जे काही समस्या आहेत ते सोडवण्यात ते तितकेच तत्पर आहेत? येस येस आहेत। आताच्या आमदारांवर तुम्ही खुश आहेत? हो। येत्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? पण हमकाच येणारच की। अशी काही घेतली कामं आठवतात का त्यांनी केली? आता कामं तशी भरपूर केलेली, पण आता सध्या जस्ट त्यांचं चाललंय तो चौरवली पार्कला IT पार्कचं ते चाललंय, जे तरुण पिढीसाठी योजना करतात ती अगदी उत्तम चांगली करतात। अजून त्यांचं काहीतरी कचरा योजनेतून लाईटचं काही चालू आहे, तोही प्रकल्प चालू आहे त्यांचं। म्हणजे एकंदरीत तुम्ही आमदारांच्या कामावर खुश आहे? खुश आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये ते निवडून येतील का? पण हो येतील। आठवतात? भरपूर कामं केले त्यांनी, मंदिरसाठी त्यांनी मदत केली, बाकी शास्त्रीकरणासाठी मदत केली, भरपूर तसे मदत केली। त्यांना प्रत्यक्ष पाहिलंय का तुम्ही? महेश लांडगे ना, पाहिलं। भरपूर वेळा मंदिर मध्ये येऊन गेले, भरपूर वेळा पाहिले। अभिमान वाटतो आम्हाला त्यांच्याबद्दल। कामाचा विकास कसा आहे? छान आहे त्यांच्या कामाचा विकास, छान आहे। एकंदरीत तुम्ही सिनियर सिटीजन त्यांच्या कामावर खुश आहे? खुश आहे। वाटतंय का की पुढच्या पंचवार्षिक मध्ये ते आमदार म्हणून? नक्की नक्की येणार। काय वाटतंय तुम्हाला, विकास कसा आहे एकंदरीत? नाही, खूप सुंदर आहे, कारण जो महिलांसाठी जे विचार करतात ना ते सर्वात सुंदर आहे। मला सर्वात तोच आवडला यावेळेस तर। जसं बदलापूरचं जे झालं, ज्यावेळेस दादांनी जे सांगितले ना त्यावेळेस तर असं वाटतं की महिला फिरायला काय घाबरायची गरज काय नाही। सांगितलं दादाने सांगितले की जेव्हा ते बदलापूरला झालेलं आहे ना, तसं त्यांनी कसं म्हणले की ठाण्यात जाऊ, इथं जाऊ। आता दादांनी सांगितले की आपण ठाण्यापर्यंत जायचीच गरज नाही, फक्त एवढंच जर झालं ना, कुण्याही जरी महिलेवर झाला, कुण्या आपल्या कसं मुलींवर झाला तरी तिथपर्यंत जायची गरज नाही, फक्त मला घ्यायचं सोबत, जाऊन आपण स्वतः ठेचायचं, एवढं दादांनी सांगितलं। त्यापर्यंत आम्ही एकदम ठामपणे हिंमत दिली त्यांनी एकदम महिलांना। म्हणजे बाहेर पडायला तुम्हाला भीती वाटत नाही वाटत, आता काहीच नाही वाटत, एकदम हो फ्री वाटते, आता काही नाही वाटत, घाबरायची गरज नाहीये। 2024च्या विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील? बरोबर, त्यांनी 100% निवडणार। काय काय कामं केलीत, काय आठवत आहेत का? ॲक्च्युली कामं त्यांची भरपूर आहेत, जशी आपण बऱ्याचशा व्यक्तींकडनं अपेक्षा करतो की हा राजनीतीचा व्यक्ती येईल, ही कामं करेल, ती कामं करेल, परंतु जी मान्य महेशदादा लांडगेंनी जी कामं केली, जे विकास केलेत ते आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकांनी केलेले नाही आणि आमदार म्हणजे बाकीचे जे काही होऊन गेले आमदार वगैरे ह्यांनीही पुरेसे विकासाची कामं केलेली नाही आहे। महेशदादांमुळं प्रत्येक महिलांमध्ये एक धाडस येतो की आजही महिला पिंपरी चिंचवड वगैरे कोणत्याही एरिया क्षेत्रामध्ये गेल्या किंवा राजनीतीच्या क्षेत्रात जरी असल्या तरी त्यांना एक अभिमान वाटतो की महेशदादा आमच्या पाठीशी आहेत। महेशदादांनी आमचे रुणाल पार्क झाले, चौधरी पार्क, जेवढा दिघी गाव आहे आमचं, ह्या गावामध्ये बरेचसे काही प्रॉब्लेम्स चालू होते ते सगळे क्लिअर केलेले आहेत। दुसरी गोष्ट की एखाद्या महिलाचा घरगुती जरी काही प्रॉब्लेम असेल आणि जर तो प्रॉब्लेम महेशदादांपर्यंत गेला तर महेशदादा स्वतः येऊन तो सॉल्व्ह केलेला आहे। याच्यामुळे मला असं वाटतं की महेशदादा इज द बेस्ट, त्यांच्यासारखे आमदार होऊ शकत नाही आणि 100% शुअरिटी आहे की तेच व्यक्ती आमच्यासाठी आमदारकी म्हणून निवडून येणार आणि तेच आमचे पाठीराखा असणार।
काय वाटते आत्ताची स्त्री सुरक्षित आहे? आतापर्यंत तर वाटत नव्हतं की स्त्री सुरक्षित आहे, पण आज दादांनी आम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे, आज त्यांनी पिंपरी चिंचवड मधल्या एका सभेमध्ये सांगितलं होतं की ज्या काही महिला आहेत, ज्यांच्या मुलींसंग किंवा महिलेसोबत हे असे काही प्रॉब्लेम झाले, तर आम्ही किंवा मी स्वतः महेशदादा लांडगे तुम्हाला हे नाही बोलणार की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, कारवाई करा वगैरे. मी स्वतः तुमच्या संग एकदम खंबीरपणे उभा राहणार. मी माझ्या मागे सगळ्या बहिणी घेणार आणि ज्या व्यक्तीने हा काय घाणेरडा कृत्य केलेला आहे त्यांना मी दगडांनी चिरडून काढण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांना देणार. 2024 मध्ये आमदार म्हणून निवडून येतील का ते? 100% येणार आणि तेच आमचे आमदार असणार, हीच आमची शाश्वती. तर आज इथे आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्याच आहेत आणि इथे मला असं नमूद करावंसं वाटतं की विद्यमान आमदारांनी केलेल्या विकास कामांबाबत एकंदरीतच सर्वसामान्य जनता समाधानी आहे. त्यांच्या काही समस्या, काही त्रुटी आहेतच, त्या लवकरच केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रशासन तसेच महापालिका मिळून नक्कीच त्यावरती उपाययोजना करतील. कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.